हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की दोडक्याची भाजी आहे सिंपल पण चव जबरदस्त अशी. एकदा बनवून तर पहा. त्यासाठी आपण 200 ग्रॅम दोडका घेतला आहे, त्याला शिराळा पण म्हणतात. स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर त्याच्या शिरा आहे त्या अशा प्रकारे मी चाकूच्या साहाय्याने काढल्या आहे. तुम्ही पिलरच्या साहाय्याने काढल्या तरी पण चालतील. अशा प्रकारे ज्याचं जी शिरा आहे त्या काढून घ्यायच्या, म्हणजे भाजी आहे ती चवीला छान लागते. मी अशा प्रकारे त्याच्या शिरा काढून घेतल्या आहेत. त्यानंतर आपण जो दोडका आहे त्याचा असं देठ आहे तो काढून बघणार आहोत आणि चाकून बघणार आहोत. कारण शक्यतो दोडका, भोपळा ह्या भाज्या आहेत त्या काही काही कडू लागतात, म्हणून शक्यतो चिरण्या अगोदर त्याची चव बघायची. त्यानंतर हे बघा अशा प्रकारे उभे काप केले आणि अशा प्रकारे मोठ्या मोठ्या स्लायसेस बनवून घ्यायच्या आहेत. एकदम छान होते. हे बघा अशा प्रकारे मी स्लायसेस सर्व बनवून घेणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. खूप टेस्टी होते. दोडका न खाणारेसुद्धा आवडीने खातील. अशा प्रकारे अवश्य बनवा मैत्रिणींनो. मी सर्व जे दोडका आहे तो अशा प्रकारे कट करून घेतला. त्यानंतर आपण प्रथम कढईमध्ये तेल टाकलं. त्यामध्ये आपण जिरे टाकले आहे. जिरे छान असे तडतडून द्यायचे आहेत, म्हणजे त्याचा स्वाद आहे तो खूप छान लागतो मैत्रिणींनो. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि तो आपण चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत, जेणेकरून त्याची चव खूप छान लागेल. अगदी साधी सिंपल आहे, पण चव म्हणाल ना तर अगदी भन्नाट लागते. हे बघा असा छान कांदा परतून घेतला. त्यानंतर आपण लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे, ती पण आपण छान तेलामध्ये परतून घेणार आहोत, म्हणजे भाजीचा स्वाद खूप सुंदर लागतो लसूण खोबऱ्यामुळे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे वाटणाचा वापर केला तरी चालेल, पण मी शक्यतो जास्त करून वाटणाचा वापर करत नाही. अशा प्रकारे साध्या सिंपल पण चवीला अगदी भन्नाट अशा रेसिपी बनवते. हे बघा आपलं छान असं जे लसूण खोबरं आहे ते पण छान परतून झालं. बघू शकता आपण, एवढा छान वास येतो आहे लसूण खोबऱ्याचा, कारण त्यामध्ये लसणाचं प्रमाण माझं जास्त असतं, त्यामुळं खूप छान अशी चवीला भाजी लागते. त्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टॉमॅटो घेतला आहे. तो पण खूप छान लागतो चवीला. हे बघा अशा प्रकारे आपण तेलामध्ये छान परतून घेत आहोत. आणि त्यानंतर आपण हळद घालणार आहोत. अगदी कमी घालायची हळद, कारण मी माझ्या प्रत्येक मसाल्यामध्ये हळदीचा वापर केलेला असतो. हळकुंड घातलेले असतात तळून. त्यानंतर माझा जो घरगुती काळा मसाला आहे तो 1 चमचा घालून घेतला आहे आणि छान असं आपण परतून घेणार आहोत. थोडंसं आपण पाणी घालणार आहोत, म्हणजे जे आपले मसाले आहेत ते छान भाजल्या जातील. तुम्ही जर असा मसाला भाजला तर तो मसाला करपेल आणि त्याची चव आहे ती जरा वेगळी लागेल. अशा प्रकारे जर तुम्ही मसाला छान भाजून घेतला ना तर भाजीची चव खरंच अप्रतिम होते. हे बघा किती सुंदर रंग आला आहे. त्यानंतर आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकली आहे आणि कोथिंबीर चांगली छान अशी परतून घेणार आहोत. त्यानंतर मी येथे तुरीची डाळ घेतली आहे. स्वच्छ धुवून घेतली, अगोदर निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे. तुम्ही कुठलीही डाळ तुमच्या आवडीची इथे वापरू शकता, जशी की हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ वापरू शकता, पण तुरीच्या डाळीने खरंच खूप छान चव लागते. त्यानंतर जो दोडका आपण चिरून घेतला होता तो आपण त्यामध्ये घालून घेतला आहे आणि छान असं आपण त्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. बिना वाटणाची पण चव अगदी अप्रतिम अशी दोडक्याची भाजी. एकदा अवश्य अशा प्रकारे मैत्रिणींनो करून बघा. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि छान असं आपण भाजीला आपण गरम पाण्याचा इथे वापर करणार आहोत, कारण गरम पाण्याने छान अशी चव लागते. त्यानंतर मी 1 छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट जो मध्यम कुटलेला आहे तो घालत आहे आणि छान असं आपण बघा सर्व जे साहित्य आहे ते छान तेलामध्ये परतून घेणार आहोत, म्हणजे भाजीची चव खूप छान लागते मैत्रिणींनो. त्यानंतर सर्वात शेवटी आपण गरम पाणी जे मी अगोदरच दुसऱ्या गॅसवर ठेवलं होतं गरम करायला ते आपण त्यामध्ये घालणार आहोत. गरम पाण्याचा शक्यतो वापर करायचा कुठल्याही रेसिपीला, म्हणजे चव आहे ती खूप छान लागते. आवश्यकतेप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता, जेवढं तुम्हाला घट्ट पातळ रस्सा हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत. आणि हा जो दोडका आहे ना खरंच खूप भन्नाट चवीचा लागतो, जो की तुम्ही
भाकरीबरोबर चपातीबरोबर अगदी आवडीने खाऊ शकता. हे बघा अशा प्रकारे छान त्याला खळखळून उकळी येऊन द्यायची आहे आणि नंतर आपण मध्यम गॅस ठेवून छान असं वाफेवर दोडका आहे तो शिजवून घेणार आहोत. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. हे बघा आपण गॅस मध्यम केला आहे आणि मध्यम गॅसवर आपण छान अशी 5 मिनटं भाजी शिजून देणार आहोत. हे बघा बघू शकता आपण मी मध्ये हलवणार आहे. हे बघा किती सुंदर झाली आहे बिना वाटणाची आणि तुरीच्या डाळीने ना तर खरंच खूप सुंदर चव येते. पुन्हा आपण जरा 2 मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत. हे बघा आपली भाजी तयार झाली आहे, जी की तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. छान अशी वरून आपण कोथिंबीर टाकली आहे. खूप छान कोथिंबीरीने स्वाद येतो, कारण आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर येत आहेत आणि भाजीला अप्रतिम अशी चव लागते. आपण सर्व करत आहोत. बघा किती सुंदर, रंग पण सुंदर आणि चव म्हणाला तर एक नंबरच अशी दोडक्याची भाजी मैत्रिणींनं बनवली आहे. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करून घ्या, छानशी कमेंट करा, सबस्क्राईब करा, हाईप करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. जे दोडका खात नाही ते अवश्य अशा प्रकारे बनवल्यानंतर खातील ह्याची खात्री आहे. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. बाय बाय.